नमस्कार. मुंबईच्या रस्त्यांवर सध्या एक मोठा वाद पेटलाय आणि आज आपण तोच वाद नेमका काय आहे हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. विचार करा, टॅक्सी चालवण्यासाठी भाषेची परीक्षा. हो, सरकारने टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेचा नियम अचानक लागू केलाय आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. चला बघूया नेमकं काय घडतंय. बरं, हा वाद नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की ही सगळी गोष्ट किती झपाट्याने घडली. हे बघा, फक्त 10 दिवसांचा खेळ आहे हा. 14 एप्रिलला परिवहन मंत्री घोषणा करतात की मराठी भाषेचा नियम आता कठोरपणे लागू होणार. आणि बस, तिथून पुढे गोष्टी इतक्या वेगाने घडतात की 21 तारखेला चालक संघटना थेट संपाचा इशारा देतात. 23 तारखेला मनसे म्हणते की संपावर गेलात तर याद राखा आणि 24 एप्रिलपर्यंत तर रस्त्यावर संघर्ष सुरू होतो. म्हणजे बघा, एका घोषणेमुळे 10 दिवसात मुंबईत तणाव निर्माण झाला. या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे फक्त एक कागदपत्र, परमिट. हे फक्त एक लायसन्स नाहीये. नाही, ही त्या हजारो चालकांच्या रोजगाराची, त्यांच्या पोटापाण्याची किल्ली आहे. आणि गंमत इथेच आहे. हा काही नवीन कायदा नाहीये. हा नियम तर चक्क 2019 पासून अस्तित्वात होता. फक्त त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. आणि आता अचानक इतक्या वर्षांनी तो लागू केला जातोय. मूळ मुद्दा हाच आहे की एका जुन्या, दुर्लक्षित नियमाला अचानक जागं केलं गेलंय. आता या निर्णयाचा परिणाम किती मोठ्या प्रमाणावर होतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला यात गुंतलेल्या लोकांची संख्या बघावी लागेल. आकडे खूप काही सांगून जातात. 85%. हो, युनियन नेते शशांकराव यांच्या म्हणण्यानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरातले तब्बल 85% टॅक्सी आणि रिक्षा चालक हे अमराठी भाषिक आहेत. आणि हा चार्ट तेच दाखवतोय. 85% अमराठी भाषिक आणि फक्त 15% मराठी भाषिक. आता लक्षात येतंय का की या नियमाच्या अंमलबजावणीमुळे एवढा मोठा वाद का पेटलाय? कारण याचा फटका थेट बहुसंख्य चालकांना बसतोय. ह्या वादात आता राजकीय पक्षही उतरलेत. एका बाजूला आहेत मनसेसारखे पक्ष, जे मराठीच्या मुद्द्यावर खूप आक्रमक आहेत. पण राजकारण इतकं सोपं नाहीये. चित्र पूर्णपणे विभागलेलं आहे. म्हणजे एकीकडे मनसे आणि काही पक्ष या नियमाचं समर्थन करतायत, त्याला मराठी अस्मितेचा मुद्दा बनवतायत, तर दुसरीकडे युनियन नेते आणि संजय निरुपम यांसारखे राजकारणी याला कडाडून विरोध करतायत. त्यांच्या मते यामुळे लोकांच्या पोटावर पाय येतोय. आणि गंमत म्हणजे सत्ताधारी आघाडीतले नेतेच यावर वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. हे सगळं बघितल्यावर एकच मोठा प्रश्न उभा राहतो. जर नियम 2019 पासून होता, तर मग आताच इतक्या वर्षांनी तो इतक्या आक्रमकपणे लागू का केला जातोय? यावेळेमागे काहीतरी खास कारण असणार, बरोबर? बरं, ह्यावर वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सरकारचं अधिकृत कारण काय आहे तर म्हणे अमराठी चालकांविरोधात तक्रारी आल्या आहेत. पण जाणकारांना वाटतं की ह्यामागे वेगळीच गणितं आहेत. एक शक्यता अशी आहे की ओला, उबरसारख्या कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी हे केलं जातंय. दुसरी शक्यता म्हणजे परिवहन विभागात भ्रष्टाचाराला वाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची शक्यता म्हणजे सत्ताधारी आघाडीतल्या अंतर्गत राजकारणाचा हा परिणाम असू शकतो. म्हणजे बघा, कारण एक आणि शक्यता अनेक. तर आता पुढे काय? ही परिस्थिती अजूनही तापलेली आहे आणि पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. 3 तारखांवर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पहिली 28 एप्रिल. या दिवशी परिवहन मंत्री आणि युनियन नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. दुसरी 1 मे, महाराष्ट्र दिन. ही सरकारने नियम पालनासाठी दिलेली डेडलाईन आहे. आणि तिसरी 4 मे. जर तोडगा निघाला नाही तर युनियनने या दिवशी मोठ्या संपाचा इशारा दिलाय. म्हणजे या 3 तारखा ठरवतील की हा वाद मिटणार की मुंबईची वाहतूक ठप्प होणार. एक गोष्ट तर आत्तापर्यंत स्पष्ट झाली असेल, हा वाद फक्त भाषेपुरता नाहीये. याच्यामागे वोट बँकेचं राजकारण आहे, मोठे आर्थिक दबाव आहेत आणि वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या धोरणात्मक चुका आहेत. त्यामुळे यावर वरवरचा उपाय चालणार नाही, तर या सगळ्या मुळाशी असलेल्या समस्यांना हात घालावा लागेल. आणि जाता जाता हा एक विचार नक्कीच मनात येतो की मुंबईसारख्या विविधतेने नटलेल्या, सतत धावणाऱ्या शहरात सांस्कृतिक अस्मिता आणि पोटापाण्याचा प्रश्न यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आखायची? भाषेच्या पलीकडे जाऊन या शहराच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी खरंच काय लागतं?